Dear student, in the last lecture, we have seen role of nutrients and effect of their deficiency on the plants. Next, we will see nutrition in animals. आता या ठिकाणी असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांमधलं असणारे जे काही पोषण जे आहे तर ते पोषण आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. This concept refer to the body's need for nutrition, mode of ingestion food and its use in the body. जे सर्वसाधारणपणे प्राण्यांमधील पोषण हिची काय असणार तो काही कन्सेप्ट जो आहे संकल्पना जी आहे तर ती पोषक तत्वांची शरीराला असणारी जी काही गरज जी आहे तर ती गरज. त्याच्यानंतर आपल्याला सांगितलं मोड ऑफ इंजेस्टिंग फूड म्हणजे अन्नग्रहणाची असणारी जी काही पद्धत अँड इट्स यूज इन द बॉडी आणि त्याचा शरीरावर होणारा जो काही शरीरामध्ये होणारा जो काही वापर जो आहे तर याचा असणारा जो काही समावेश जो आहे तर तो समावेश त्या ठिकाणी न्यूट्रिशन इन ॲनिमलमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे. यासाठी आपल्याला लेटस रिकॉल म्हटलेलं आहे. विच आर द व्हेरियस न्यूट्रिएंट्स इन फूड फॉर व्हॉट पर्पज आर द न्यूट्रिएंट्स यूज. म्हणजे अन्नामध्ये असणारे जे काही विविध अशा प्रकारचे असणारे जे काही पोषक तत्व जे आहेत तर ती पोषक तत्व कोणती आणि त्यांचा त्या ठिकाणी काय काय उपयोग होतो हे आपण त्या ठिकाणी मागे पाहिलेलं आहे. न्यूट्रिएंट्स नेसेसरी फॉर व्हेरियस ॲक्टिव्हिटीज ऑफ द बॉडी आर ऑब्टेन फ्रॉम द फूड. शरीराच्या सर्व असणाऱ्या ज्या काही क्रिया ज्या आहेत तर ती क्रिया सुरळीतपणे होण्यासाठी आवश्यक असणारे जे काही घटक जे आहेत तर ते घटक आपल्या लक्षात येताना दिसतात की असणारे जे काही अन्न जे आहेत फूड जे आहेत तर त्या फूडमधून आपल्याला त्या ठिकाणी मिळताना दिसतात. दे आर सप्लाइड टू द व्हेरियस पार्ट ऑफ द बॉडी थ्रू फूड. आणि अशा प्रकारचे असणारे जे काही विविध अशा प्रकारचे जे काही पोषक घटक जे आहेत तर ते पोषक घटक व्हेरियस पार्ट ऑफ द बॉडी म्हणजे शरीराच्या विविध भागांपर्यंत त्या ठिकाणी असणारे जे काही रक्त जे आहेत तर त्या रक्ताच्या मार्फत ब्लडच्या मार्फत त्या ठिकाणी काय करतात पुरवली जातात. द फूड दॅट वी कंज्यूम डज नॉट मिक्स विथ द ब्लड ॲज इट इज. म्हणजे आपण जे काय अन्न त्या ठिकाणी खातो तर ते अन्न त्या ठिकाणी असणारं जे काही रक्त जे आहे तर त्या रक्तामध्ये त्या ठिकाणी मिसळलं त्या ठिकाणी जात नाही. इट नीड्स टू कन्व्हर्ट इन टू सोलेबल फॉर्म दॅट कॅन इझिली मिक्स इन द ब्लड. आणि म्हणून आपण जे काय अन्न त्या ठिकाणी खातो तर त्या अन्नाचं त्या ठिकाणी काही सोल्युबल म्हणजे विद्राव्य अशा प्रकारचं असणारं जे काही स्वरूप जे आहे तर त्या स्वरूपामध्ये साध्या पद्धतीनं त्याचं असणारं जे काही रूपांतर जे आहे तर ते रूपांतर त्या ठिकाणी केलं जातं. आणि त्याच्यानंतर ते असणारे जे काही सोल्युबल फॉर्ममधले असणारे जे काही सबस्टन्सेस जे आहेत तर ते सबस्टन्सेस काय केले जातात रक्त जे आहे तर त्या रक्तामध्ये त्या ठिकाणी मिसळले त्या ठिकाणी जातात. म्हणजे सर्वसाधारणपणे अन्नाचं रूपांतर रक्तात मिसळू शकतील अशा प्रकारचे असणारे जे काही सोल्युबल फॉर्म विद्राव्य घटकामध्ये त्याचं रूपांतर त्या ठिकाणी घ्यावं लागतं. न्यूट्रिशन इन ॲनिमल्स इन्व्हॉल्व्स व्हेरियस स्टेप्स फ्रॉम इंजेशन टू इजेशन. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसते की प्राण्यांमध्ये पोषण प्रक्रियेचं अन्नग्रहण इंजेशन म्हणजे ग्रहण करणे आणि इजेशन म्हणजे बाहेर टाकणे उत्सर्जन त्याला त्या ठिकाणी म्हटलं जातं. अशा प्रकारचे विविध अशा प्रकारचे जे काही टप्पे जे आहेत तर ते टप्पे त्या ठिकाणी आपल्याला आढळण्यात दिसतात. आता पुढे पहिलं आपल्याला दिलेलं तर त्या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसते की पहिला असणारा जो काही टप्पा जो आहे तर तो टप्पा त्या ठिकाणी आपल्याला इंजेशन त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्याला इंजेशन म्हणजे अन्नग्रहण त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता व्हॉट इज मीन बाय इंजेशन. फूड इज टेकन इन टू द बॉडी. अन्न शरीराच्या आतमध्ये त्या ठिकाणी घेणं यालाच त्या ठिकाणी इंजेशन त्या ठिकाणी म्हटलेले अन्नग्रहण त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतरचा दुसरा आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे की सर्वसाधारणपणे दुसरा टप्पा काय दिलेला आहे की या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसतंय की असणारं जे काही डायजेशन पाहता डायजेशन की कन्व्हर्शन ऑफ फूड इंटू सिम्पल सोल्युबल फॉर्म. म्हणजे असणारं जे काय अन्न जे आहे तर त्या अन्नाचं रूपांतर सिम्पल सोल्युबल फॉर्म म्हणजे साध्या अशा प्रकारच्या विद्राव्य घटकांमध्ये त्या ठिकाणी होणं यालाच आपण त्या ठिकाणी डायजेशन किंवा अन्नपचन त्या ठिकाणी म्हणताना दिसतो.
त्याच्यानंतरचा तिसरा टप्पा त्या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे की ॲब्सॉर्प्शन, ट्रान्सफर ऑफ सोलेबल फूड टू द ब्लड, म्हणजे पचनामधून तयार झालेले जे काही विद्राव्य अशा प्रकारचे जे काही घटक जे आहेत तर ते घटक त्या ठिकाणी रक्तामध्ये शोषले जाणं, तर त्यालाच आपण त्या ठिकाणी शोषण किंवा ॲब्सॉर्प्शन त्या ठिकाणी म्हणणार आहे. त्याच्यानंतरचा पुढचा दिलेला आपल्याला ॲसिमिलेशन. हा जो काही ॲसिमिलेशन शब्द जो आहे तर तो अनेक वेळा त्या ठिकाणी पुढे येणार आहे तुम्हाला, म्हणजे 8वीला 9वीला 10वीला, तर त्यावेळेला नीट लक्षात ठेवा व्हॉट इज मीन बाय ॲसिमिलेशन. त्याला आपण मराठीमध्ये सात्मिकीकरण त्या ठिकाणी म्हणतो. युटिलायझेशन ऑफ ॲब्सॉर्ब फूड बाय द सेल्स अँड टिश्यूज फॉर एनर्जी प्रोडक्शन, ग्रोथ अँड रिपेअर, म्हणजे शोषलेले जे काही असणारे जे काही द्रावणी अशा प्रकारचे जे काही अन्नाचे शरीरातील पेशी व ऊतीमध्ये वहन व ऊर्जा निर्मितीसाठी त्या ठिकाणी केलं जातं. म्हणजे जे काय आपण अन्न खातो तर त्या अन्नाचं त्या ठिकाणी शोषण जे आहे तर ते शोषण करून, म्हणजे शोषण जे आहे तर ते पेशी ऊतींमध्ये त्या ठिकाणी केलं जातं आणि त्याचा असणारा जो काही उपयोग जो आहे तर तो उपयोग त्या ठिकाणी ऊर्जा निर्मितीसाठी, वृद्धीसाठी आणि शरीराची असणारी जी काही दुरुस्ती जी आहेत तर त्या दुरुस्तीसाठी त्या ठिकाणी वापरला जातो. ही जी असणारी जी काही प्रक्रिया जी आहे तर त्या प्रक्रियेलाच आपण त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे काय म्हणताना दिसतो तर त्या ठिकाणी अन्न ग्रहण किंवा त्यालाच त्या ठिकाणी सात्मिकीकरण जे आहे तर ते सात्मिकीकरण त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. त्याच्यानंतरचा 5वा टप्पा आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे तर तो दिलेला आहे इजेशन, म्हणजे उत्सर्जन. तर उत्सर्जन म्हणजे शरीराच्या बाहेर त्या ठिकाणी टाकणे पहा की रिमूव्हल ऑफ वेस्ट प्रॉडक्ट्स अँड अनडायजेस्टेड फूड फ्रॉम द बॉडी. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की रिमूव्हल म्हणजे बाहेर टाकणे, वेस्ट म्हणजे शरीराला नको असलेली म्हणजे निरुपयोगी अशा प्रकारचे पदार्थ. रिमूव्हल ऑफ वेस्ट प्रॉडक्ट्स अँड अनडायजेस्टेड फूड फ्रॉम द बॉडी म्हणजे पचन व शोषण न झालेले जे काही उर्वरित अशा प्रकारचे जे काही अन्न घटक जे आहेत तर ते अन्न घटक काय केले जातात, शरीराच्या बाहेर त्या ठिकाणी टाकले जातात. तर त्यालाच त्या ठिकाणी आपण इजेशन म्हणताना दिसतो, उत्सर्जन त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. अनडायजेस्टेड फूड म्हणजेच त्या ठिकाणी न पचलेलं अशा प्रकारचं असणारं जे काही अन्न जे आहे तर त्या अन्नाच्या बाबतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी अशा प्रकारचं असणारं जे काही अनडायजेस्टेड सबस्टन्स जो आहे तर तो अनडायजेस्टेड सबस्टन्स आपल्याला त्या ठिकाणी झालेला आहे. आता पुढे पेज नंबर 31 वर ऑब्झर्व द ॲनिमल्स अराउंड यू अँड कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. आपल्या सभोवताली असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांचं असणारं जे काही निरीक्षण जे आहे तर ते निरीक्षण आपल्याला त्या ठिकाणी करायला सांगितले आणि निरीक्षण करून खाली दिलेला जो काही तक्ता जो आहे तर तो तक्ता आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे, पूर्ण करायला त्या ठिकाणी सांगितलं. आता सर्वसाधारणपणे नेम ऑफ द ॲनिमल म्हणजे असणारा जो काही प्राणी जो आहे तर तो प्राणी आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला टाईप्स ऑर नेम ऑफ द फूड म्हणजे अन्नाचा असणारा जो काही प्रकार, कोणत्या प्रकारचं अन्न त्या ठिकाणी तो खाताना दिसतो. आणि पुढे आपल्याला दिलेलं आहे की सर्वसाधारणपणे मेथड ऑफ द इजेशन अन्न ग्रहणाची त्याची असणारी जी काही पद्धत जी आहे तर ती पद्धत आपल्याला त्या ठिकाणी कोणती असते तर ते आपल्याला त्या ठिकाणी सांगितले. पहिलं दिलेलं आहे की काऊ, दुसरं दिलेलं आहे फ्रॉग. आता हे असणारे जे काही प्राणी जे आहेत तर ते प्राणी नेमके कशा पद्धतीने अन्नग्रहण त्या ठिकाणी करताना दिसतात, म्हणजे अन्न खाणे, खरवडणे, चघळणे किंवा चूषक जे आहे तर त्या चूषकाच्या द्वारे त्या ठिकाणी शोषून घेणे, या ज्या काही विविध अशा प्रकारच्या अन्नग्रहणाच्या असणाऱ्या ज्या काही विविध पद्धती ज्या आहेत तर त्या विविध पद्धती आपल्या लक्षात येत नसतात की प्राणी जे आहेत तर ते प्राणी त्या ठिकाणी मेथड ऑफ असणारं जे काही इजेशन जे आहे तर ते इजेशनसाठी त्या ठिकाणी वापरताना दिसतात. पहा, यू मस्ट हॅव ऑब्झर्व्ड दॅट देअर आर डिफरंट मेथड्स ऑफ इजेशन ऑफ फूड इन द डिफरंट ॲनिमल लाईक स्वॅलोईंग, च्युविंग, सकिंग, स्क्रॅबिंग, त्याच्यानंतर ग्रॅबिंग्स. म्हणजे सर्वसाधारणपणे या ठिकाणी विविध अशा प्रकारचे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांचं जर आपण त्या ठिकाणी निरीक्षण जर केलं तर त्यांच्या अन्नग्रहणाच्या असणाऱ्या ज्या काही पद्धती ज्या आहेत तर त्या पद्धती आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळ्या आढळून येताना दिसतात. तर पहिली दिलेली आपल्याला स्वेलिंग, काही प्राणी जे आहेत तर ते अन्न जे आहे तर ते अन्न त्या ठिकाणी गिळताना दिसतात, काही त्या ठिकाणी च्युविंग म्हणजे चावताना दिसतात, काही त्या ठिकाणी सकिंग होताना दिसतात म्हणजे सर्वसाधारणपणे ज्याला आपण चाटून म्हणू शकतो. स्क्रॅबिंग म्हणजे त्या ठिकाणी खरवडून त्या ठिकाणी घेताना दिसतात,
काही जसंच्या तसं त्या ठिकाणी काय करताना दिसतात, अन्न जे आहे तर ते अन्न त्या ठिकाणी गिळताना दिसतात. पुढे आपण त्याचा डिटेल अशा प्रकारचा अभ्यास जो आहे तर तो अभ्यास त्या ठिकाणी करणार आहे. देन वी विल सी टाइप्स ऑफ न्यूट्रिशन इन ॲनिमल, म्हणजे असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांमध्ये असणारे जे काही पोषणाचे असणारे जे काही प्रकार जे आहेत तर ते प्रकार आपल्याला त्या ठिकाणी पाहिजेत. पहिला त्या ठिकाणी प्रकार आपल्याला दिलेला आहे होलोझोईक न्यूट्रिशन. तर होलोझोईक त्याला मराठीमध्ये समभक्षी अशा प्रकारचं पोषण त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. कॅन यू टेल, थोडंसं सांगा पाहू, हाऊ डज इंजेक्शन ऑकर इन एनी सेल्युलर ॲनिमल लाईक आमिबा. डायग्राममध्ये त्या ठिकाणी आपल्याला आमिबा जो आहे तर तो आमिबा त्या ठिकाणी दिसतोय. म्हणजे आमिबासारखा असणारा जो काही एकपेशीय सजीव जे आहे तर त्या एकपेशीय सजीवांमध्ये असणारं जे काही अन्नग्रहण जे आहे तर ते अन्नग्रहण त्या ठिकाणी कसं होतं हे आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे. आता थोडक्यामध्ये आपल्याला काय काय सांगता येईल की सर्वसाधारणपणे इन युनिसेल्युलर आमिबा देअर आर नो स्पेशल ऑर्गन्स फॉर फीडिंग. आपल्या लक्षात येताना दिसतंय की आमिबासारखा असणारा जो काही युनिसेल्युलर प्राणी जो आहे तर त्या युनिसेल्युलर म्हणजे एकपेशी अशा प्रकारचा असणारा जो काही प्राणी जो आहे तर त्या प्राण्यांमध्ये विशिष्ट अशा प्रकारचा असणारा जो काय अवयव जो आहे तर तो अवयव त्या ठिकाणी अन्न ग्रहणासाठी त्या ठिकाणी नसतो. इट टेक्स द फूड थ्रू एनी पार्ट्स ऑफ इट सरफेस. आणि म्हणून सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसतंय की हा जो काय अमिबासारखा असणारा जो काही प्राणी जो आहे तर त्या प्राण्यांमध्ये कोणत्या प्रकारचं असणारं जे काय अवयव जो आहे तर तो अवयव त्या ठिकाणी नसतो. काय काय दिलेलं आहे की अमिबा डज नॉट हॅव ऑर्गन्स लाईक हँड्स अँड माउथ. म्हणजे अमिबासारखा असणारा जो काही प्राणी जो आहे तर त्या प्राण्याला त्या ठिकाणी हात असेल, तोंड असेल अशा प्रकारचे असणारे जे काही अवयव जे आहेत तर ते अवयव त्या ठिकाणी नसतात. इट इज युनिसेल्युलर ऑर्गन. आपल्या लक्षात येताना दिसतं की अमिबासारखा असणारा जो काही प्राणी जो आहे तर तो एकपेशी आहे. इट कॅन टेक इन फूड थ्रू एनी पार्ट ऑफ द सरफेस ऑफ इट्स युनिसेल्युलर बॉडी. हा असं अमिबासारखा असणारा जो काही प्राणी जो आहे तर तो प्राणी अन्न जे आहे तर ते अन्न काय करता नसतो त्याच्या शरीरावर असणारं जे काही एकपेशी अशा प्रकारचं असणारं त्याचं असणारं जे काही शरीराचा असणारा जो काही पृष्ठभाग जो आहे तर त्या पृष्ठभागाच्या साह्यानं म्हणजे कोणत्याही पृष्ठभागातून तो असणारं जे काय अन्न जे आहे तर तो अन्न काय करताना दिसतो आतमध्ये आपल्याला त्या ठिकाणी घेताना त्या ठिकाणी दिसतो. आपल्या त्या ठिकाणी लक्षात येताना दिसते. पुढे आता सर्वसाधारणपणे काय काय आपल्याला त्या ठिकाणी दिलेले तर ते आपल्याला पाहायचे की आपण काय पाहतोय तर त्या ठिकाणी हा जो काय असणारा जो काय अमिबा जो आहे तर तो अमिबा काय करताना दिसतो त्याच्या शरीराच्या म्हणजे पेशीच्या कोणत्याही पृष्ठभागातून अन्न जो आहे तर तो अन्न काय करताना दिसतोय आतमध्ये त्या ठिकाणी घेताना दिसतो. इट सराउंड द फूड पार्टिकल फ्रॉम ऑल साइड टू टेक इट इन टू द सेल. मग तो अमेबा काय करताना दिसतो अन्नकण जो आहे तर त्या अन्नकणाला सर्व बाजूने त्या ठिकाणी वेढून तो असणारा जो काही कण जो आहे तर तो कण काय करताना दिसतो आपल्या पेशीमध्ये त्या ठिकाणी समाविष्ट करताना दिसतो. आकृतीमध्ये तुमच्या त्या ठिकाणी ती लक्षात येताना दिसते की सर्वसाधारणपणे तो असणारा जो काय अन्नाचा असणारा जो काही कण जो आहे तर त्या कणाला काय करताना दिसतोय तर तो सर्व बाजूने काय करताना दिसतोय तर त्या ठिकाणी तो वेढून घेताना दिसतोय, सराउंडिंग त्या ठिकाणी करताना दिसतोय. आणि अशा पद्धतीने तो असणारा जो काय अन्नाचा असणारा जो काही कण जो आहे तर तो कण काय करताना दिसतो तर त्या ठिकाणी तो आतमध्ये त्या ठिकाणी घेताना दिसतोय. पुढे आफ्टर दॅट इट डायजेस्ट द फूड विथ द हेल्प ऑफ डिफरंट एन्झाइम्स. आणि अशा प्रकारचा अन्नाचा असणारा जो काही कण जो आहे तर तो कण त्याने त्या ठिकाणी आतमध्ये घेतल्यानंतर त्याच्या शरीरामध्ये असणारे जे काही विविध अशा प्रकारचे असणारे जे काही विकर जे आहेत यांचं म्हणजे त्या ठिकाणी विकर या विकरांच्या साह्याने तो काय करताना दिसतोय तो आतमध्ये घेतलेला अन्नाचा कण जो आहे तर तो अन्नाचा कण त्या ठिकाणी काय करताना दिसतोय तर त्या ठिकाणी तो पचवताना दिसतो. अनडायजेस्टेड फूड इज लेफ्ट बिहाइंड ॲज द अमिबा मूव्स फर्दर विथ द हेल्प ऑफ द स्युडोपोडिया. त्याच्यानंतर न पचलेलं असणारं जे काय अन्न जे अन्न त्या ठिकाणी मागे राहताना दिसतं तर सर्वसाधारणपणे अशा प्रकारचं न पचलेलं जे काय अन्न जे आहे तर ते अन्न आपल्या लक्षात येताना दिसते की छद्मपादाच्या साह्याने अमेबा जो आहे तर तो अमेबा त्या ठिकाणी पुढे सरकताना दिसतो. या ठिकाणी स्युडोपोडिया अशा प्रकारचा असणारा जो काही वर्ड जो आहे तर तो वर्ड त्या ठिकाणी आलेली त्याचा उच्चार पीचा असणारा जो काही उच्चार जो आहे तर तो उच्चार त्या ठिकाणी सायलेंट आहे. पीचा उच्चार सायलेंट आहे त्याला म्हटलेलं स्युडोपोडिया.
म्हणजे सर्वसाधारणपणे न पचलेला उरलेला अन्नाचा भाग तिथेच सोडून अमेबा काय करताना तो शिडोपोडिया म्हणजे छद्मपादाच्या साहाय्याने पुढे जाण्याची जी काही प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया त्या ठिकाणी करताना दिसते. इन युनिसेल्युलर ॲनिमल्स लाईक अमेबा, युग्लिना, पॅरामेशियम एक्सेट्रा, all the steps of nutrition occur within their unicellular body. वाक्य त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे, नीट लक्षात ठेवा की एकपेशी असणारे जे काही प्राणी जे आहेत, उदाहरणार्थ त्या ठिकाणी अमेबा असेल, युग्निला असेल, पॅरामेशियम असेल, यासारखे जे काही एकपेशी असणारे जे काही सजीव जे आहेत तर त्या सजीवांमध्ये पोषणासंबंधीच्या सर्व क्रिया ज्या आहेत तर त्यांच्या पेशीच्या आतमध्येच त्या ठिकाणी होत असतात. हे असणारं जे काही स्टेटमेंट जे आहे तर ते स्टेटमेंट तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. पुढे इन्सेक्ट हॅव माउथ पार्ट फॉर इंजेक्शन ऑफ द फूड. मग आता सर्वसाधारणपणे बहुतेक अशा प्रकारचे असणारे जे काही कीटक जे आहेत तर त्या कीटकांमध्ये अन्न ग्रहण करण्याकरता मुखावय असतात. म्हणजे माउथ पार्ट जो आहे तर ते माउथ पार्ट त्या ठिकाणी असतात, त्या ठिकाणी मुखावय त्या ठिकाणी म्हटलेले. फॉर एक्झाम्पल insect like cockroach and grasshopper which nibble have jaw like mouth part. तर या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसतंय की पहिलं आपल्याला सांगितलं की इन्सेक्ट लाईक कॉकरोच म्हणजे झुरळ आणि ग्रासहॉपर म्हणजे नाकतोडा. यासारखे असणारे जे काही प्राणी जे आहेत म्हणजे झुरळ असेल, नाकतोडा असेल, यासारखे असणारे जे काही प्राणी जे आहेत तर ते प्राणी काय करताना दिसतात, निबल, NIBBLE, निबल म्हणजे कुरतडण्याची असणारी जे काही क्रिया जी आहे तर त्या कुरतडण्याच्या क्रियेनं काय करताना दिसतात. हे जे काही कीटक जे आहेत तर ते कीटक कुरतडण्याच्या क्रियेच्या साह्याने त्या ठिकाणी अन्न जे आहे तर ते अन्न जाबडा जो आहे, जॉ म्हणजे जाबडा, या जाबड्याच्या साह्यानं अन्न जे आहे तर त्या अन्नाचं सेवन त्या ठिकाणी करताना दिसतात. बटरफ्लाईज सक फूड विथ ए ट्यूब लाईक प्रोबेसिस. त्याच्यानंतरचं दुसरं आपल्या लक्षात येताना असते की बटरफ्लाईज म्हणजेच काय सांगता येईल आपल्याला त्या ठिकाणी फुलपाखरू जे आहे तर ते फुलपाखरू काय सांगितले, ट्यूब लाईक प्रोबेसिस त्या ठिकाणी ट्यूब लाईक म्हणजे नळीसारखं त्या ठिकाणी प्रोबेसिस म्हणजे असणारं जे काही सोंड जे आहे तर त्या सोंडेचा वापर करून काय करताना दिसते, अन्न जे आहे तर ते अन्न त्या ठिकाणी काय करताना दिसते, बटरफ्लाईज जे आहे तर ते बटरफ्लाईज त्या ठिकाणी मिळवताना दिसतं. मॉस्कॅटो अँड बर्डबेक यूज ए निडल लाईक माउथ पार्ट टू पियर्स अँड ए ट्यूब लाईक माउथ पार्ट टू सक द ब्लड ऑर अदर फ्लुइड. याच्या उलट आपल्या लक्षात येताना दिसतंय की मॉस्कॅटो म्हणजे त्या ठिकाणी डास आणि बडबेग म्हणजे ढेकून यासारखे असणारे जे काही कीटक जे आहेत तर ते कीटक काय करताना दिसतात, निडल लाईक माउथ पार्ट. आता निडल लाईक माउथ पार्ट आपल्या लक्षात येतं नाही, सुईसारखं असणारं जे काही टोक जे आहे तर त्याच्यासारखं त्या ठिकाणी त्याचं असणारं जे काही निडल लाईक माउथ पार्ट त्या ठिकाणी असतो आणि हा काय करताना दिसतोय म्हणजे सर्वसाधारणपणे सुईसारखा जो काही मुखावय जे आहेत तर त्यालाच त्या ठिकाणी चुषक त्या ठिकाणी म्हटलेले. याचा वापर त्या ठिकाणी तो टोचण्यासाठी, पिअरिंगसाठी त्या ठिकाणी करताना दिसतो आणि नळीसारख्या मुखांनी रक्त अथवा रस जो आहे तर तो रस काय करताना दिसतोय तर त्या ठिकाणी तो ग्रहण त्या ठिकाणी करताना दिसतो. त्याच्यानंतर पुढे आपल्याला दिलेले की ऑब्झर्व अँड डिस्कस. आता या ठिकाणी विविध प्रकारचे असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांचा आपल्याला विचार करायचा आहे. पहा की काय दिलेलं आहे की हाऊ विल यू क्लासिफाय द फॉलोइंग ॲनिमल्स अकॉर्डिंग टू देअर फूड टाईप. जे खालील सजीवांचं वर्गीकरण जे आहे तर ते वर्गीकरण अन्न प्रकारानुसार कोणत्या प्रकारामध्ये होईल ते आपल्याला त्या ठिकाणी करायचं. आता याच्यामध्ये आपल्याला विविध अशा प्रकारचे असणारे जे काही प्राणी जे आहेत, ॲनिमल्स विथ डिफरंट फूड हॅबिट म्हणजे असणारे जे काही प्राणी आणि त्या प्राण्यांचे असणारे जे काही विविध अशा प्रकारचे जे काही फूड हॅबिट जे आहेत तर त्या फूड हॅबिट त्या ठिकाणी आपल्याला दिसतात. तर याच्यामध्ये सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येताना दिसते की काही त्या ठिकाणी हार्बिव्होरस ॲनिमल जे आहेत तर ते हार्बिव्होरस ॲनिमल्स त्या ठिकाणी आहेत. म्हणजे हार्बिव्होरस म्हणजे उदाहरणार्थ त्या ठिकाणी ग्रेजिंग ॲनिमल्स त्या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर ग्रेनिव्होरसायर्स. आता ग्रेनिव्होरस म्हणजे त्या ठिकाणी असणारे जे काही बी जे आहेत तर ते बी खाणारे सुद्धा या ठिकाणी अनेक अशा प्रकारचे असणारे जे काही प्राणी जे आहेत तर ते प्राणी आपल्याला त्या ठिकाणी दिसतात.
काही त्या ठिकाणी फ्रूट हिटर्स त्या ठिकाणी आहेत. उदाहरणार्थ पोपटासारखा प्राणी आपल्याला या ठिकाणी आकृतीमध्ये दिसतोय. तर त्या ठिकाणी तो काय करतो असतो, फळं जो आहे तर तो फळं त्या ठिकाणी खाताना दिसतो. काही त्या ठिकाणी कार्निव्होरस आहेत, म्हणजे आता या ठिकाणी उदाहरणार्थ त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी सिंह त्या ठिकाणी आपल्याला आढळून येताना दिसतो. अशा प्रकारचे त्या ठिकाणी प्राणी त्या ठिकाणी दिसतात. त्याच्यानंतर दुसरं आपल्या लक्षात येताना दिसतंय की काही त्या ठिकाणी ओमनिव्होरस आहेत. आता या ठिकाणी असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांचं निरीक्षण आपल्याला करायचं. काही त्या ठिकाणी स्कॅव्हेंजर्स त्या ठिकाणी आहेत. उदाहरणार्थ त्या ठिकाणी आपल्याला गरुड त्या ठिकाणी दिसतंय किंवा गिधाड जे आहेत तर ते गिधाड आकृतीमध्ये त्या ठिकाणी दिसते. अशा प्रकारचा असणारा जो काही प्राणी जो आहे तर तो त्या ठिकाणी स्कॅव्हेंजर्स टाईपमध्ये त्या ठिकाणी दिसतो. म्हणजे अशा प्रकारचे असणारे जे काही विविध अशा प्रकारचे असणारे जे काही सजीव जे आहेत तर त्या सजीवांचं असणारं जे काही वर्गीकरण जे आहे तर ते वर्गीकरण आपल्याला त्या ठिकाणी करायचे का. तर एवढा असणारा जो काही भाग जो आहे तर तो एवढाच भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.